काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाबाबत तुम्हाला माहिती आहे की अजितदादांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। अध्यक्ष या नात्यानं त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पक्षाचे पदाधिकारी म्हणून जय पवार आणि पार्थ पवार यांची नावं होती, पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव नाही। टायपिंग मिस्टेकच्या नावाखाली पक्षाच्या कार्यकारिणीतून पटेल आणि तटकरेंची नावं एकदा नव्हे तर दोनदा वगळण्यात आली। ही चूक सुधारली जाईल असं सुनेत्रा पवारांनी सोशल मीडियावरती सांगितलं खरं, पण ती चूक अजूनही सुधारण्यात आलेली नाहीये आणि यावरून राजकीय वर्तुळामध्ये भुवया उंचावल्या जात असतानाच सुनील तटकरे नाराज असल्याची कुजबूज सुरू झाली। मग परवा अचानक सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले। त्यानंतर काल शरद पवारांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं कौतुकही केलं आणि मग काल शरद पवारांनी जय आणि पार्थचा जनाधार असलेले नेते असा उल्लेख केला, शिवाय पक्षात अध्यक्ष निर्णय घेत असतात आणि ते पाळले जातात अशी गुगलीही टाकली। याच दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या जवळचे असलेले प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली। त्याचवेळी तटकरे आणि पटेल नाराज नसल्याचं माध्यमांना सांगण्याचा प्रयत्न पक्षाचे ज्येष्ठ आमदार अनिल पाटील यांनीही केला। आता ही सगळी राजकीय मिनी सिरीज पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आणि निर्णय घेणारे नेते हे पवार कुटुंबीयच असावेत असा आटोकाट प्रयत्न सुनेत्रा पवार आणि त्यांच्या जवळच्या मंडळींकडून होतोय का, असा प्रश्न नक्की पडतोय। आता याच अनुषंगाने आमचाही प्रश्न आहे, तो आपण पाहूयात पोल सेंटरला, जो प्रश्न आम्ही विचारलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राला। आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवारांनंतर आता पार्थ पवार, जय पवार महत्वाच्या पदांवर पक्षावर कोणते परिणाम होतील? ज्येष्ठ नेत्यांची नाराजी, पक्षात नवी ऊर्जा। आपल्याला काय वाटतंय आम्हाला जरूर सांगा। आता सुरुवातीपासून सुरुवात करूया। वादाची सुरुवात झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगाला दिलेल्या 29 एप्रिलच्या पत्रापासून। राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी मांडणाऱ्या या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नावच नव्हतं आणि सुनेत्रा पवार यांच्यानुसार ती फक्त टायपिंग मिस्टेक असेल तरी ती चूक अजूनही दूर करण्यात आलेली नाही। शिवाय पक्षातला हा अंतर्गत वाद समोर आला असताना शरद पवार यांची पत्रकार परिषदेतील या विषयावरची वक्तव्य तटकरे आणि पटेल यांना जाणून बुजून पक्षात डावललं जातंय यावर विश्वास बसेल अशीच आहेत। शरद पवारांच्या राजकीय वक्तव्यांमुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो। तुम्हाला सांगते, आता याही विषयावरती बोलताना त्यांनी एकीकडे तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवरती स्तुतिसुमनं उधळली आणि पुढच्याच वाक्यात त्यांचा हवा तितकाच उपयोग नेतृत्वाकडनं होतोय असा आश्चर्यकारक आणि तिरकस उत्तर दिलं, त्यामुळे गोंधळ वाढला। तर पाहूयात प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल शरद पवार काय म्हणाले। प्रफुल्ल पटेल 2003 पासून माझ्यावर होते आणि तटकरे हे जिल्ह्यात नेते होते, राज्यात होते, राज्याचे फायनान्स मिनिस्टर होते, पक्षाचे अध्यक्ष होते। त्यामुळे त्यांच्यामध्ये काय कर्तृत्व आहे याची कल्पना मला आहे, पण ते ज्या संघटनेत आहेत त्याच्यामध्ये कुणाचा किती आणि कसा उपयोग करून घ्यायचा याचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे, त्या संघटनेचा नेतृत्वाचा तो अधिकार आहे आणि त्यांचा असेसमेंट जसा असेल तसा निर्णय त्यांनी घेतला असावा। आता मुळात ज्या पत्रामुळे हा वाद सुरू झालाय त्या पत्रामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं तर वगळली होतीच, पण त्याचवेळी पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावाचा अनुक्रमे सरचिटणीस आणि राष्ट्रीय सचिव म्हणून आवर्जून उल्लेख होता। त्यामुळे पत्रकारांनी शरद पवारांना याबद्दलही विचारलं असता त्यावर पवारांचं उत्तरही चकवा देणार होतं। त्यामुळे काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र ही पवार कुटुंबियांकडेच असतील असाच प्रयत्न दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस करतायत का, असा संशय नक्कीच निर्माण होतो। त्यामुळे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं हे राजकीय नाट्य किंवा विविध घडामोडींचं भेटीगाठींचं नाट्य रंगतंय, उलगडतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत सुद्धा आणि दोन राष्ट्रवादींमध्ये सुद्धा नक्की
कुठल्या पद्धतीची राजकीय रस्सीखेची चालू आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडावा. त्यांच्या संघटनेमध्ये पक्षाच्या भवितव्यासाठी जनमानसामध्ये सगळे जे प्रभावी लोक आहेत त्यांना त्यांनी संधी दिली आणि ज्यांचा प्रभाव तिथवत आहे याची शंका कोणाच्या मनात असेल तर ती त्यांना व्यक्त करायची होती का हे मला माहिती नाही. आणि आता आपण बघूयात याच विषयाचे आफ्टर शॉक्स. शरद पवारांनी या विषयावरती संभ्रम निर्माण करणारी गुगली टाकली असतानाच रोहित पवार यांनी सुद्धा पुन्हा एकदा विलिनीकरणाचा विषय छेडला. भाजप विरोधासाठी प्रसंगी दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण देखील होऊ शकतं असं ते बोलले. तुम्हाला माहिती आहे की सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरे आणि पटेल प्रकरणाच्या गोंधळामध्ये संधी साधत रोहित पवारांनी याआधी सुद्धा 22 आमदार भाजपमध्ये जातील असं वक्तव्य परवाच केलं होतं. आता आज ते काय म्हणालेत पाहूयात. आता शेवटी नेते जेव्हा निर्णय घेतात तो त्यांचा विषय असतो, पण उद्या जाऊन एकत्रित येण्याची जर वेळ येणार असेल तर ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा भाजपच्या विरोधात अजितदादांच्या पक्षाला लढण्याची इच्छा असेल, नाही तर धाडस असेल, तेव्हाच हे पक्ष एकत्रित येऊ शकतील. आता चर्चा काय झाली हे आम्हाला माहीत नाही आणि धोरणात्मक निर्णय हा आमच्या आमदाराच्या लेवलला घेतला जात नाही, हा प्रमुख नेत्यांच्या लेवलला त्या ठिकाणी घेतला जातो. यामुळे कुठेतरी विलिनीकरणाची शक्यताच कुठेतरी रोहित पवार यांच्या बोलण्यातनं सुचवली जाते का असा प्रश्न नक्कीच पडला असेल. आता या प्रकरणाचा दुसरा आफ्टर शॉक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर प्रमोद हिंदुराव हे आज प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीसाठी पोहोचले. प्रमोद हिंदुराव हे पवार कुटुंबियांचे जुने मित्र आहेत. अनेक वर्षांपासून त्यांची या परिवाराशी मैत्री आहे. पण आता सध्या महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे ते निकटवर्ती आहेत. त्यामुळेच या भेटीमध्ये प्रमोद हिंदुराव हे शरद पवारांचा की सुनेत्रा पवारांचा नेमका कोणाचा निरोप घेऊन प्रफुल्ल पटेलांकडे पोहोचते अशी चर्चा रंगली आहे. या भेटीत त्यांनी नेमकी कुठली चर्चा केली याबाबतही राजकीय वर्तुळामध्ये उत्सुकता आहे. आता तुम्हाला सांगते, पक्षातल्या या नाराजी नाट्यावरती जळगावमधल्या अमळनेरचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ नेते पक्षाच्या कार्यकारी समितीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं शरद पवारांनी केलेलं कौतुक हे कोणत्या उद्देशानं याबद्दल बोलणं योग्य होणार नाही असं ते म्हणाले. त्याचवेळी तटकरे आणि पटेल यांच्यात क्षमता आहे, त्यामुळे त्यांचं पक्षातलं स्थान कमी न होण्याची दक्षता सुनेत्रा वहिनी या शरद पवारांपेक्षाही अधिक घेतील असंही आवर्जून सांगायला ते विसरले नाहीत. अनिल पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनुभवी आमदार आहेत. यामुळेच त्यांनी पक्षाच्या विलिनीकरण चर्चेवरती सुद्धा केलेलं वक्तव्य महत्त्वाचं ठरतं. हे वक्तव्य करताना त्यांनी शरद पवारांच्या पक्षाला थेट एनडीएत येण्याचीच ऑफर दिली. बघूया ते काय म्हणाले. विलिनीकरणाच्या बाबतीत पवार साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलं, जयंत पाटील साहेब आणि अजितदादांमध्ये चर्चा झाली होती. ही दादा गेल्यानंतर अनेकदा याच्यावरती चर्चा झाली, परंतु एक गोष्ट मात्र मला वारंवार या ठिकाणी नमूद करावीशी वाटते, मागेही केली आजही करतो, की विलिनीकरण जर का करायचं असेल त्यात दोन पार्ट येतात. एक पक्षाचं विलिनीकरण करून आम्ही सत्तेच्या बाहेर यायचं, की पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्तेमध्ये यायचं, याचं उत्तर मात्र काही कोणी देत नाही. याचा खुलासा समजा जर का केला तर त्याच्यामध्ये स्पष्टता येईल की विलिनीकरण करायचं असेल तर सत्तेमध्ये जायचं, याचा खुलासा जाहीरपणे केला पाहिजे. दुसरा भाग की त्याच्यामध्ये समजा जर का सत्तेतच यायचं असेल तर मग विलिनीकरणाची आवश्यकता काय? ती 29 तारखेला 2029ला ते विलिनीकरण करून मग एकत्र निवडणूक लढता येऊ शकते. पण एनडीएला सपोर्ट समजा जर का सरळ दिला तर या सगळ्या गोष्टींवर पडदा पडू शकतो. तर अशा पद्धतीने कुठेतरी सारवासारव करण्याचा हा प्रयत्न होता असंच समोरून बघताना वाटावं. कारण या नाराजी नाट्यावरती राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी आता काय बोललं ते आपण बघितलं.
परंतु सध्या ज्या पद्धतीने गाठी भेटी सुनील तटकरे खास करून शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्याला कुठेतरी पार्श्वभूमी होती ती त्यांचं आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव हे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाच्या नसणं, मग ते वगळलं गेलेलं असू देत किंवा स्पेलिंग मिस्टेक जसं म्हटलं गेलं त्याबद्दल तशी परिस्थिती असू देत, परंतु त्यांची नावं नसणं ही एक मोठी गोष्ट होती आणि या पार्श्वभूमीवर सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती राजकारण किंवा राजकीय नाट्य रंगताना दिसतंय. आणि आता या अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारला होता त्यावरती सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूयात. मीडिया सेंटरला जाऊन काही वेचक आणि वेधक अशा मीडिया रिॲक्शन सोशल मीडियावरच्या एक्सवरनं ॲडव्होकेट अमोल शेटे म्हणतायत, पक्ष संपेल, राज्यभर मान्य होईल असं नेतृत्व त्यांच्याकडे नाहीये. एक्सवरून विनोद मुंढे म्हणतायत, पार्थ पवार आणि जय पवार यांना मोठी जबाबदारी दिल्यामुळे पक्षात नवी ऊर्जा येऊ शकते, पण अंतर्गत नाराजी वाढणार नाही याची काळजी नेतृत्वाने घ्यायला हवी. एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आशिष मनवरे यांची आहे. निश्चितच नवीन ऊर्जा निर्माण होईल, कारण पटेल असो किंवा तटकरे यांची भूमिका दादांच्या मृत्यूनंतर पक्षासाठी कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात आहे. एक्सवरनं गोविंद परब म्हणतायत, सर्व महत्वाची पदं आणि अधिकार जर घराणेशाहीच्याच हाती राहिले तर इतर अनुभवी ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेत्यांमध्ये नाराजी उफाळणं स्वाभाविक आहे. फेसबुकवरनं सोपान सपकाळ म्हणतायत, हो नक्कीच परिणाम होईल. आता या गटाला स्वर्गीय अजित दादा पवार प्रायव्हेट लिमिटेड पार्टी गट म्हणावं लागेल असं दिसतंय. फेसबुकवरनं उल्हास राऊत यांची प्रतिक्रिया, जय, पार्थ आणि सुनेत्रा पवार या तिघांनाही अजितदादांइतका प्रशासनाचा अनुभव नाही. यांच्या पक्षाचा खेळखंडोबा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या पक्षासारखा होऊ नये म्हणजे झालं. फेसबुकवरनं पक्षात नवी उमेद देताना अनुभवाचा आधार गमावला तर पक्ष मजबूत होण्याऐवजी खिळखिळा होण्याची शक्यता जास्त असते असं वीरेंद्र सोनावणे म्हणतायत. आणि याबरोबरच एक छोटासा